बघा आता अशी कोणती आहे, तर तुम्ही ऐकलं असेल की माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही आहे. काय म्हटलं मी? माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग कोणताच नाही आहे. म्हणजेच थोडक्यात असं बोलायचं आहे, समजा सक्सेस मिळालं, यश मिळालं आणि यश मिळाल्याच्या नंतर ज्यावेळेस तो भरारी मारतो, वरती जातो, मोठा होतो आणि मोठा झाल्याच्या नंतर त्याला जेव्हा गर्व, इगो येतो, त्या इगो पायी काय होते, सर्व त्यांनी मिळवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व कोलॅप्स होते. कोलॅप्स होणे म्हणजे खाली पडणे. म्हणजे जी प्रगती तो करतो, मग ज्या शिखरावर पोहोचल्याच्या नंतर तो खाली कसा का पडतो, म्हणजेच अवॉइड करणं, टाळणं, इतरांना अनादर देणं, रिस्पेक्ट न ठेवणं कोणाचा, प्रामाणिक न राहणं आपल्या गोष्टीशी, वस्तूशी, लोकांशी, मग या गोष्टींचा काय होतो, परिणाम होतो. म्हणून ऍक्च्युअली काय सांगितलं आहे की माणसाला खाली आणणारा कोण आहे, गर्वापेक्षा वेगवान मार्ग कोणताच नाही. दुसरं कोणीच त्याला खाली आणत नाही. मग काय आणते, तर गर्व, अहंकार, हे काय करतं, त्याला खाली आणतं. हे लक्षात ठेवा. तर ते आपल्यामध्ये येऊ देऊ नका. नेहमी सर्वांशी नम्रतेनं वागा, शांततेनं बोला, दुसऱ्यांचा आदर ठेवा आणि खूप सारी प्रगती करा, खूप सारं प्रचंड यश मिळवा. नेक्स्ट असं म्हणते की तुम्ही नरकातून जात असाल तर चालणं सुरू ठेवा. नरकातून बाहेर पडण्याचा हा एकच मार्ग आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर नरक म्हणजे काय, कठीण परिस्थितीतून जर तुम्ही चालत जर असेल किंवा कठीण परिस्थिती तुमच्या अंगावर जर कोसळली असेल तर थांबू नका, नाराज होऊन जाऊ नका. जसं कधी मी इथं सांगतो, समजते, घरी गेल्यावर मग अवघड जाते, कठीण जाते, समजत नाही, येत नाही, तर काही ना काही बनवत राहा. चुकीचं बनवा ना, चालते, पण बनवत राहा. तुमच्या लेवलशी मला बोलायचं झालं तर, मोठ्यांच्या लेवलशी बोलायचं झालं तर मोठ्या माणसांवर वाईट परिस्थिती येते, कठीण परिस्थिती येते. कठीण परिस्थिती कशी येते, पैसा राहत नाही, पैसा राहत नाही, डोकं चालत नाही, समजत नाही. मग अशा वेळेस त्यांनी त्या परिस्थितीचा राग न करता त्या परिस्थितीमध्ये, त्या वेळेमध्ये कुठला न कुठला मार्ग सापडतो आणि तो मार्ग सापडल्यानंतर काय करायचंय, चालत राहायचं. जे काम मिळालं ते करत राहायचं, सोपं बनवायचं. सर्वांची परिस्थिती सारखी नाही राहत. सर्वच जण मातीच्या घरी जर जन्मले असेल तर त्याच घरी मरून असं नाही आहे. समोर जाऊन त्यांचे आयुष्य बदलते, ते पण चांगलं जगावं त्यांना पण असं वाटतंय. आणि म्हणून काय होते उन्नती, ते शिक्षण चांगलं घेऊन चांगलं घर किंवा चांगल्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न ते करतात. म्हणून सर्व विषयाची माहिती घेणं आवश्यक असते. इंग्लिश हा विषय शिकण्याचा उद्देश म्हणजे की बाहेर गेल्यानंतर नुसतं मराठी विषय हा एकच ठेवून समोर चालणार नाही. आपल्याला इतर गोष्टीशी, इतर बाबतीशी आपल्याला संवाद साधायचा आहे, बोलायचं आहे, चार चौघात राहायचं आहे. तर त्या चार चौघात सोबतच आपल्याला त्यांच्या लेवलने बोलावं लागेल, राहावं लागेल. बरोबर आहे की नाही? त्यानंतर मग आता हे लक्षात आलं तुमचं की जर समजा कठीण परिस्थिती जर असली तर त्या कठीण परिस्थितीमध्ये डिसमूड न होता चालत राहायचं, काम करत राहायचं. जे काम असेल ते काम करत राहायचं. जे सोपं वाटत असेल ते पहिले, त्याचा अभ्यास पहिले करा, मग कठीणचा अभ्यास करा, तेव्हा येते ते. लक्षात आलं?
मोठी स्वप्ने पहा, कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात. मोठी स्वप्ने पहा, आपल्या लायकीच्या लेवलच्या वरती स्वप्न पहा. ते स्वप्न काय करते, आपली क्युरियोसिटी काय करते, वाढवते. आपल्यामध्ये अंगामध्ये असणारी जी जिद्द आहे तिला जागृत करते. म्हणून स्वप्न सुद्धा कशी पाहायची, मोठी पाहायची. स्वप्न पाहता असाल तर मोठंच पहा, लहान कशाला. स्वप्न पाहायचीच आहे आपल्याला, तर छोटी स्वप्न कशाला बघायची, मोठी पण स्वप्न बघायची. कशी बघायची, मोठी स्वप्न बघायची. सोपी होण्याआधी कुठलीच गोष्ट कठीण असते. सर्व गोष्टी सोपी असते का, सोपी होण्याआधी काय होते, ते अगोदर कशी असते, आपल्याला अवघड वाटते, कठीण वाटते. जो खूपच सुरक्षित आहे तो असुरक्षित सुद्धा आहे. थोडक्यात सांगायचं असं आहे, म्हणजे ज्याची सुरक्षा खूप जास्त आईवडील करते ना, असं करू नको तसं करू नको, तो कसा आहे, असुरक्षित आहे. कसा आहे तो, असुरक्षित आहे. त्याला प्रोटेक्शनची परमनंटली गरज असते. सुरक्षतेची त्याला कशी असते, परमनंट गरज असते. आज त्याला वाटते की मी सुरक्षित आहे, माझी आज आई आहे, उद्या बाबा आहे, बहीण आहे, भाऊ आहे, अमका आहे, डमका आहे. पण पेपरला बसते वेळी कोणीही जवळ येत नाही आणि सांगत नाही. म्हणून जो सुरक्षित आहे तो असुरक्षित सुद्धा आहे. काय शोध लावतील ते लोक जे समुद्रात असताना जमीन दिसत नसल्यामुळे असे ठरवून टाकतात की जमीन कुठेच नाही. समुद्रामध्ये काम करणारे लोक कदाचित तुम्ही ऐकलं असत, तर त्या लोकांनी अशी आशा ठेवलेली असते की जमीन आहेच नाही, पाणीच आहे आणि पाण्यामध्येच आपल्याला जगायचं आहे, राहायचं आहे. त्या उद्देशाने ते काय करतात, महिना महिना वर्ष काय करतात, काम करतात त्या समुद्राच्या अंदर. त्यांच्यासाठी प्रोटेक्शन असते. तसंच आपल्याला पण समजून घ्यायचं आहे की आपल्या सभोवताली सर्व चांगलंच आहे आणि आपल्याला चांगल्या परिस्थितीमध्येच आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, अशी मानसिकता तुम्हाला ठेवायची आहे. मग एकाच वेळेस दोन कामं करणं म्हणजे दोन पैकी एकही काम न करणं. मी म्हटलं होतं ना, कारण तुमच्या आईवडिलांची अशी इच्छा होती का एकाच वेळेला तुम्ही काय करा, मॅथ पण घ्या आणि इंग्लिश पण घ्या. दोघांचा दोन्ही विषयाचा बँड वाजला असता. एकाच विषयाचा अभ्यास झपत नाही तर दोन विषयाचा अभ्यास झपला असता का, आहे की नाही. तर म्हणून हा जो आहे आता, हा जो आपण आता एक पहिला इंग्लिश हा विषय जो निवडला, याचा जो अभ्यास आपण करून राहिलो ते योग्य आहे की नाही, बरोबर चालून राहिलं की नाही. तर एका विषयासोबत बाकीचे जर तुम्ही विषयांचा अभ्यास करत असाल तर अभ्यासच होत नाही, डोक्यातच जात नाही. कारण बाकी पण कामं असते ना आपल्याला, खेळ असते, चक्रा मारणं असते, फिरणं असते, इतर कामं असतात, ते पण पूर्ण करणं गरजेचं आहे की नाही मनाच्या शांतीसाठी. म्हणून जे काम ठरवलं तेच पहिले करा, आहे की नाही. जसं आपण आता इकडून गेल्यानंतर बॅग ठेवल्यानंतर पहिले विटा फोडासाठी डंबल बनवासाठी जातो, तेच करा. नका करू अभ्यास, चालते. खालून काडी घेऊन आलं तर मग खाली उतरायचं, तोपर्यंत तेच बनवत राहायचं. त्यानंतर जे हृदयापासून निघतं ते हृदयाला जाऊन भेटतं. कोणाचं बोलणं असो, कोणाचं शिवीगाळ असो का अजून काही असो, चालणं कोणाचं मनाला कुठं भिडतं, पाहतं. मनापासून म्हणजे ऍक्च्युली कसं, आता एखाद्याने कोणाला शिवीगाळ केली, चांगलं बोलण्यासाठी खूप टोचून टोचून बोललं, तसं काल मी बोललो होतो एका जणाला, मग एक जण निघून गेलं होतं, टोचलं की नाही मनाला. म्हणून घरी गेलं की नाही आणि खूप टेम्परेचर वाढलं तर मग निंबू सरबत पिऊन थंड झालं, बरोबर आहे. ठीक आहे. तर चालता आणि धावता येण्याआधी माणसाला रागावं लागतं. सॉरी, चुकलं.
चालता आणि धावता येण्याआधी माणसाला रांगावं लागतं. रांगावं नाही लागत, काय करावं लागते? रांगावं लागतं ना. पहिले सायकल शिकण्याआधी पायाला लागून घ्यावं लागते, पडावं लागते, तेव्हा काय होते? सायकल येते, है ना. पहिले कैची, मग दंडा, मग फंडा. यशस्वी ते होतात जे निराश करणाऱ्या परिस्थितीला महत्त्व देत नाही. यशस्वी होण्यासाठी आपण ज्या काळी नर्वस असतो, निराश असतो, त्या वेळेला महत्त्व नाही द्यायचं, समोर निघायचं. अपयशाचा खात्रीचा मार्ग भेटेल त्या प्रत्येक खुश करण्याचा प्रयत्न करा. जो भेटेल त्याला प्रत्येकाला काय करायचं? तुम्हाला खुश करायचं आहे, जर यशस्वी व्हायचं असेल तर. कुठलंही काम शक्य तेवढं चांगलं करा आणि जेवढं तुम्ही घेतात त्यापेक्षा जास्त द्या नेहमी. कोणाला जर तुम्ही लिहू देत असेल किंवा समजून सांगत असेल तर समजून सांगता सांगता तुमचंही कन्सेप्ट क्लिअर होते, तर समजून नक्की सांगा. दुसऱ्याला दाखवा, द्या जास्त, त्याच्यापेक्षा काही पटीनं तुम्हाला मिळते. लोक पोहायला शिकू इच्छितात, पण त्याच वेळेस एक पाय जमिनीवरही ठेवू इच्छितात. पोहायची इच्छा असते ना, स्विमिंग. मला तर पोहताच नाही येत. मी गेलो का माझे दोन्ही पाय जमिनीवर राहते, हात फक्त वर राहते. पोरांना घेऊन जातो मी वाटल्यास त्यांच्यामध्ये पाण्यामध्ये उभा राहतो, पोरांना मजा करू देतो. तर डॅमवर, नदीवर नाही रे बाबा, आम्ही असं इथे नाही का रिधोरा डॅम नाही, आम्ही इथे राजे केसरला, पनपुडला, इथं ऍक्च्युली अशा ठिकाणी जर गेलो आम्ही तर इथं हे असते की नाही, छोटस पाण्याचं हे असते ना, स्विमिंग पूल असते छोटसा, त्या ठिकाणी. तर मनाचं असं आहे की पोहण्याची इच्छा असते, पोहू शकतो का आपण, पण भीती वाटते मनाला. बरोबर आहे. कोणी जबरदस्त नाक दाबून खाली बसते. किती क्षमता आहे पाण्यामध्ये राहण्याची, वरत आलं सोडते. काम उद्यावर ढकलले. क्रेडिट कार्ड वापरण्यासारखे आहे. बिल मिळेपर्यंत फार मजा येते. काम कोणतंही समजा समोर धकवलं, नंतर करीन, जसं लोन नाही का आपण घेतो, नंतर भरीन सर्व वाढून जाते, मग टेन्शन वाढते. भरता येते का एका वेळी कोणतंही? वेळेचं वेळेवरच करावं लागते. अभ्यास असो, कर्ज असो की काम असो, ज्या दिवशी जे काम करा तर पेपरच्या दिवसापर्यंत ते काम सोपं बनत जातं. यशाचे सूत्र एवढंच आहे, छोटा शब्द द्या, मोठी पूर्तता करा. छोटा शब्द म्हणजे छोटं कुठलंही टार्गेट ठेवायचं आणि त्या छोट्या कामातून मोठी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करा. अतिशयोक्तीपूर्ण शब्द कधीच देऊ नका. अतिशयोक्तीपूर्ण म्हणजे हुशारकीपणा, गोष्टी, शहाणपणा शब्द नाही द्यायचे, बोलायचं नाही तसं, करून दाखवा. अतिशयोक्तीपणा करायची नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे. हे समजून घेण्याकरता आपल्याला सर्वांमध्ये राहूनच ते शिकावं लागणार आहे. मला येते आणि मग गोष्ट सोडून दिली, समोर गेला, तेच पुन्हा काम करायचं, काम वेळ पडलं तर मग दुसऱ्याकडे बघायचं का? बरोबर आहे. तुम्ही म्हणत होते आम्हाला गावाचे स्पेलिंग लिहिता आले, आम्ही हुशार झालो, घराकडे चाललो आणि परत लिहायला लावलं तर मग काहीच नव्हतं लिहिता येत. हा झाला बोस्टिंगपणा. त्यानंतर आपल्या स्थितीसाठी आपली परिस्थिती दोषी नाही.
आपणच आहोत. आपल्या स्थितीसाठी आपली परिस्थिती दोषी नाही, आपणच आहोत. असं म्हणते ना की माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ ही वस्तू नाही, माझ्याजवळ ती वस्तू नाही, आमच्याकडे पुस्तकं नाही, आमच्याकडे पेन्सिल्स नाही, आमच्याकडे लिहायसाठी बुक्स नाही, नोटबुक्स नाही, तर मग आम्ही कसा अभ्यास करू, कसं समोर जाऊ? भरपूरसे प्रश्न असतात. या प्रश्नांची मात करून सुद्धा सक्सेस जो मिळवते ना, तो विद्यार्थी असतो, तो खरा सक्सेसर असतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहे. आणि त्याच्यानंतर आई वडिलांकडून किंवा कोणाकडून सर्व गोष्टी भेटन या गोष्टीची अपेक्षा नाही करायची. काही गोष्टी आपण आपल्याही पैशातनं घेण्याचा प्रयत्न करा. सर्व त्यांच्यावर जर तुम्ही लादले तर तशी सवय नाही पडेल का? आहे ना? हो, भलंही आता लहान आहे, तर मग आपल्या इच्छा, अपेक्षा, आशा, आकांक्षा दाबून नाही ठेवायच्या का? सर्वच गुण मागायचं का त्यांना? त्यांच्या काही असेल ना, ते मोठे झाले तर इच्छा, आशा असेल ना, मग त्यांना पण त्यांच्या गरजा पूर्ण करू द्यायच्या. ते तर करतेच, आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करतात ना. शेवटचं आहे आता फक्त, यंत्रांनी काम करायला पाहिजे, माणसांनी विचार करायला पाहिजे. कामं कशाने करायची? यंत्रांनी करायची. आणि विचार कोणी करायची? माणसांनी करायची. कामं यंत्रांनी करा, पण विचार सुद्धा यंत्रांनी करायची का? माणसांनी विचार करा. आणि यांनाच जर विचार करणं सोडून दिलं तर मग कसं होऊन जाईल? एकदम स्टॅच्यू होऊन जाईल. खाली पिली काली पिली खाली पिली काहीच नाही. तर ह्या सर्व ज्या आता मी जे काही तुम्हाला माहिती जे सांगितली, गोष्टी जे सांगितल्या, त्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला स्वतःमध्ये उतरवायचे आहे. आणि स्वतःमध्ये या गोष्टी अंगी बाळगून आपल्या जीवनामध्ये तुम्हाला सक्सेस मिळवायचं.